नाही तू बोल आज. नाही तू बोल, तू घे हे, आज तू सुरुवात कर. एक काम करूया, थोडं थोडं बोलूया दोघं पण. दोघांनी मिळून थोडी थोडी मारायची. तसंच करावं लागेल आज तर. मित्रांनो, नमस्कार. गोलपोस्ट मराठीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मी दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. आपला फुटबॉल, आपली भाषा. भाषा. आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत आज एका तुफान झालेल्या मॅच बद्दल. आणि ती मॅच होती दी ग्रेटेस्ट मॅच, दी बेस्ट मॅच, दी बेस्ट मॅच ऑफ द युनिवर्स, दी बेस्ट मॅच ऑफ द सोलर सिस्टम, दी बेस्ट मॅच ऑफ द मार्स ज्युपिटर प्लॅनेट, पोर्तुगल आणि कोलंबिया. सगळ्यात आधी मला तुला एक करेक्ट करायचं आहे. हा. ही मॅच तुफान झाली होती. तर तू या मॅचला जर तुफान बोलतोय तर बाबा राहू दे, तुझं फुटबॉल मॅच बघितलं आम्ही. बाबा तुफान झाली होती, ही फॅन्सनी क्रिएट केलं होतं तुफान. स्टेडियमच्या बाहेर तुफान आलं होतं, पण ते आज कुठे पिचवर दिसलं नाही मला. अरे कसला तुफान, कसला तो तुफान आला आणि पोर्तुगलला घेऊन गेला. काय करत होती पोर्तुगलची टीम काल? स्वप्नील, स्कोर लाईन तू अनाऊन्स करशील का? मला नाही बोलायला लाज वाटते. स्कोर लाईन तेव्हा असते जेव्हा स्कोर लाईन असते. ही स्कोर लाईन आहे 0-0चा ड्रॉ घेतलेला आहे कोलंबिया सोबत पोर्तुगलने. आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की पोर्तुगलची टीम आता कमबॅक झालेला आहे उझबेकिस्तान बरोबर. येस, वी आर बॅक, आय एम बॅक, सगळं झालेलं आहे. परत काय झालं? सगळे बॅकवर आहेत. बॅक सगळे घरी गेले. सगळे बॅकवर आहेत. आय एम बॅक म्हणजे मी मागे उभा आहे अरे असं बॅग म्हणायचं नाही, बॅगा घेऊन जा आता तुम्ही घरी. याच्याशिवाय अजून काही राहिलेलं नाहीये. याच्या पुढे काय कम्पीट करणार आहे तुम्ही? कोणाबरोबर मॅचेस होतं. होणार ठीक आहे, तुमच्या? थांब, तुला देतो वेळ. चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, आपण बोलत आहोत पोर्तुगल आणि कोलंबिया या मॅच बद्दल. मॅचचा स्कोर लाईन होता 0-0. स्वप्नील, टेक्निकल अनालिसिस होऊन जाऊ दे. टेक्निकल अनालिसिस करण्यासारखं काही आहे का? सगळ्यात पहिले आपण एक काम करूया, लाईनअप पासून स्टार्ट करूया. कोलंबियाने आपला फुल फ्लेज लाईनअप टाकला होता. त्यांच्याकडे काहीच ठेवलं नव्हतं. ते लोक ऑल गन्स ब्लेझिंग गेले होते, जसे आम्हाला सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं. आपल्या सगळ्यांना फुटबॉलच्या फॅन्सना एक्सपेक्टेड होतं. अमेज रॉड्रिगेज, मुनियोज आणि लुईस डियासने काय काय खेळत होते. फुल प्रॉपर साऊथ अमेरिकन ग्रिड दाखवले त्यांनी. साऊथ अमेरिकन, पण हे लोक तर म्हणतात साऊथ अमेरिकन टीम फालतू असतात, त्यांना काय मजा येत नाही, युरोपियन टीम बाप असतात, असं मी ऐकलं होतं. पण मग तसं असतं तर मग तुम्ही मॅच जिंकायला पाहिजे होती ना. जिंकायला पाहिजे होती मॅच. सॉरी, तू बोल आता. माझ्या ना अंगात काय 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 एक वाक्य येत आहे. तू बोलून घे, हा. तू फिनिश कर तुझं. आणि दुसरीकडे हा. पोर्तुगलची टीम ही खेळत होती आपला रेग्युलर लाईनअप घेऊन. त्यांनी काही चेंजेस केले नव्हते. फक्त बहुतेक एकच चेंज केला होता, तो नेवेसला टाकलं होतं त्यांनी मिडफील्ड मध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून काही चेंज केला नव्हता, जे एक्सपेक्टेडच नव्हतं. जाओ फिलिक्स हा का खेळत होता? जर तुम्हाला माहिती आहे समोरची टीम ही काउंटर प्रेसिंग करणार आहे, खूप पेस ओरिएंटेड टीम आहे, तर त्या टीमला तुम्हाला एक रन टाकणारा एक मजबूत प्लेअर पाहिजे होता का नव्हता? एका साईडला तुमच्याकडे पेड्रो नेटो होता, ज्याला काहीच नव्हतं होत. तो चेल्सीच्या टीम मध्ये रेग्युलर स्टार्ट करत नाही यार कधी कधी. आणि तुम्ही ह्याला 90 मिनिटं खेळवता इकडे, आणि त्याने काय केलं? त्याला असं वाटलं की तो काहीतरी नवीन काहीतरी करणार आहे, धावणार आहे. काय नाही, पुढे एका पॉइंटला जाऊन स्टॅग्नंट करतो. एक क्रॉस, लाईन ब्रेकिंग क्रॉस टाकता आला नाही तुम्हाला. लाईन ब्रेकिंग क्रॉस टाकता आला नाही, बरोबर बोललाय स्वप्नील. दुसऱ्या एका प्लेअरचं नाव घेईल मी, राफाएल लिओला ह्या लोकांनी का खेळलं नाहीये पहिल्या मिनिटापासून, आणि त्याला नंतर येऊन तो चान्सेस क्रिएट करायचा बिचारा प्रयत्न करत होता. पण कुठेतरी क्रिस्टियानो रोनाल्डो या ग्रेटेस्ट ऑफ ग्रेटेस्ट प्लेअर कडनं काही चान्सेस झालेच नाहीत, ऑपॉर्च्युनिटी क्रिएटच झाले नाहीत, कन्वर्ट झाले नाहीत. त्या भावांनी पण 2-3 चान्सेस क्रिएट मिस केलेत. 2 तर मोठे चान्स होते. एक तर फ्री किक मिस केलेली आहे, डायरेक्ट कॅच दिली आहे त्याने गोलकीपरला. आणि दुसरी एक टॅप इन होता, तो बहुतेक ऑफसाईड होता. पण ठीक आहे, तो ऑफसाईड तर नंतर समजलं ना. तर तुम्ही गोल मध्ये बॉल गेला पाहिजे. हा, बॉल तर गोल मध्ये जाऊ दे. काय करते? कुठे कशाचं काही थांगपत्ता नव्हता, कशाचं काही नव्हतं. असं किती डिसओरिएंटेड दिसणार पोर्तुगलची टीम. याच्या अगोदर पण हे सगळं बोलून झालेलं आहे. आणि ह्याच्यावरती काम करणं, हे काम कोणाचं होतं? हे तुमच्या मॅनेजरचं. रॉबर्टो मार्टिनेज काय करतोय? आपण त्याच्याकडे येऊया. स्वप्नील, आपण आता एक मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपण ह्या व्हिडिओला एक क्रिटिसाइज न करता एक प्रॉपर टेक्निकल अनालिसिस करून आपण ह्या दोघा टीमच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेस आपण डिस्कस करणार आहोत. आणि पोर्तुगलनी कुठे नक्की माती खाल्ली ह्याच्याबद्दल आम्ही डिटेलमध्ये आणि व्हेरी अब्रप्टली आणि एकदम शार्पली आम्ही ह्या डिस्कशन करणार आहोत. तर आपण स्वप्नील, आपण आता पुढे आपण जाऊया. मला तुला सुरुवात करायची इथून की आपण बोलूया कोलंबियाच्या प्लेयर्स बद्दल. कोलंबियाचा एक गोलकीपर आहे, कॅमिलो वर्गास. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? भाई साहब, काल त्याने जो परफॉर्मन्स दाखवलाय ना, एक तर जास्त शॉट तसं पण घेतले नव्हते पोर्तुगलच्या टीमने, त्याच्यामुळे तसं नाही बोलणार. पण तरी सुद्धा त्याने ग्रिट दाखवली, त्याने ऍटिट्यूड दाखवून जे सेव्ह केले, त्याने जे थांबवून ठेवलं होतं पोर्तुगलच्या टीमला, ते एक नंबर होतं. पण
पोर्तुगालच्या टीमचा जो गोलकीपर होता, हे मी त्याचं जास्त कौतुक करेन. कारण त्यांच्या पोर्तुगालच्या टीममध्ये फक्त एकच प्लेयर मला दिसत होता, जो परफॉर्मन्स देत होता, तो म्हणजे कॉस्टा त्यांचा गोलकीपर. डिएगो कोस्टा. ठीक आहे स्वप्नील. दुसरा प्लेयर आहे डिफेंडर आरियास. कोलंबियाचा आरियास हो. डिफेंडर. 7.6 स्टार्स मिळाले त्याला. फार उत्तम डिफेंडिंग गेम खेळला त्यांनी. 7.6 स्टार्स हे त्याच्या परफॉर्मन्सला अजिबात साजेसं नाहीये. कारण त्याचा परफॉर्मन्स काल 10 स्टार्सचा परफॉर्मन्स होता मित्रा. त्याने सगळ्यांना रोखून ठेवलं होतं. त्याने नाकात दम करून ठेवला होता क्रिस्टियानो रोनाल्डोच्या, फिलिक्सच्या, ब्रुनोच्या सगळ्यांच्या. स्वप्नील पुढे जाऊया आपण. अजून एक डिफेंडर आहे दिवियर मछाडो. सेम अगेन अरियास सारखंच त्याने काम केलं. कालची कोलंबियाची जी डिफेन्स लाईन होती ती एकदम वर्ल्ड बेस्ट नाहीये. हे मी आधी पण बोललो होतो आपण. पण तरी सुद्धा त्यांनी थांबवून ठेवलं होतं. त्यांनी अजिबात काहीच करू दिलं नाही. बॉक्समध्ये जास्त प्रेझेंटच राहू दिलं नाही ते पोर्तुगालच्या टीमला त्यांनी तर. गुस्तावो प्युएर्ता. हो, स्टार परफॉर्मर. म्हणजे हार्डली कोणी असेल त्यांच्या टीममध्ये जो एकदम असा 19-20 परफॉर्मन्स दिला. कारण सगळ्यांनी काल एकदम तोड उत्तर दिलंय पोर्तुगालच्या टीमला यार. स्वप्नील मी सगळ्यांची नावं घेणार नाही. आता फक्त एक शेवटचं नाव घेईल. हेमेस रॉड्रिगेज. झी कॅप्टन हामेस रॉड्रिगेज दादा काय खेळलाय काल तो गेम. काल असं वाटत होतं हामेस रॉड्रिगेजने सगळा गेम आपल्या मुठ्ठीत ठेवला होता. त्याने कुठेच काहीच करू दिलं नाही. अख्खा गेम कंट्रोल करून ठेवला होता. काय पासेस टाकले त्याने, काय बॉल कंट्रोल होता त्याचा, काय सेट पीसेस घेतले होते त्याने. ओ हो. कालचा दिवस मी जर कोणत्या प्लेयरला द्यायचं असेल, एक जर मी हामेस रॉड्रिगेजला देईन आणि दुसरा त्यांची अख्खी बाकीची टीम असे म्हणजे ते कॅमिलो 2 वार्नर, कॅटेगरीमध्ये जाऊ आपण. स्वप्नील तुला इटालियनचा एक प्लेयर आठवते पर्लो म्हणून. हां. तर काल मला तो कुठेतरी पर्लो दिसला. हेमेस रॉड्रिगेजचा. का म्हणते एकदम. कारण का पर्लो हा त्याचं वैशिष्ट्य होतं. लॉंग शॉट्स क्रिएट करून डायरेक्ट बॉल हा प्लेयरला देणं, थ्रू बॉल पास क्रिएट करणं आणि एक गोल स्कोरिंग अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं. हेमेस रॉड्रिगेजचा खालचा प्ले गेम तोच दिसला मला. तगडा होता. तगडा म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की आता एखादा बॉल इथून इथे जाऊ शकतो आणि नंतर तो गोलसाठी ओपन करू शकतो. कोलंबियाचं एकच मी म्हणेल की स्ट्रायकरचं कुठे कन्व्हर्जन रेट फार बेकार आहे. ते लोक ह्या परफॉर्मन्समध्ये कदाचित वर्ल्ड कप नाही मारू शकत कारण का त्यांना ती कन्व्हर्ट करावं लागतील. हेमेस रॉड्रिगेज हा बॉल कन्व्हर्ट करून देतोय. मला त्याच्याकडनं स्वप्नील विजन दिसलं. लांबचे त्याला शॉट्स दिसले आणि तिथे मला पर्लो दिसला, इनिएस्टा दिसला आणि अजून बरेच असे प्लेयर्स आहेत ते त्याच्या आतमध्ये दिसले मला. सो हेमेस रॉड्रिगेजसाठी एक सलाम आहे आमच्याकडनं गोलपोस्ट मराठीकडनं कारण का असा गेम प्ले मी फार क्वचित बघतो. मला तर भीती वाटत होती कारण जेव्हा तो सबस्टिट्यूट झाला मला असं वाटलं की आता हा कंट्रोल लूज करणार कोलंबिया आणि याच्यापुढे कदाचित पोर्तुगाल एखाद गोल तरी मारून फिनिश करून टाकतील. पण नाही, तसं नाही झालं यार. त्यांनी पूर्ण गेम आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला संपूर्ण टाईम. काय रन टाकलेत त्यांनी आणि काउंटर प्रेसिंगमध्ये जेव्हा त्यांना बॉल मिळाला 2-2 पासमध्ये खोलून टाकला होता त्यांनी यार डिफेन्सला पोर्तुगालच्या. 2-2 पासमध्ये. लुईस डियाज. अगेन्स्ट स्टार त्याला त्याच्या रेटिंग जर तुम्ही बघितलं तर त्याच्या रेटिंग त्याला साजेसं नाहीये त्याच्या कालच्या परफॉर्मन्सला. पण त्याने काल जो परफॉर्मन्स दिला ना त्याच्याकडून त्याचा अगेन सेम प्रॉब्लेम होता. त्याचा कन्व्हर्जन नव्हतं होत. पण त्यानं तो ट्राय करत होता, तो अटेम्प्ट करत होता आणि तो ॲटलीस्ट काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवत होता. पोर्तुगालच्या टीम सारखं नव्हतं करत. आता आपण पोर्तुगलकडे वळूया. पोर्तुगलचा गोलकीपर डिएगो कोस्टा. भाई काल काल त्याचाच गेम होता. मला असं वाटलं की बाकीची टीम नव्हतीच तिकडे. तो एकटा गोलकीपर उभा आहे आणि तोच अडवतोय. म्हणजे किती शॉट्स त्याने अडवलेत. असेच मला तरी असं वाटलं की ॲटलीस्ट 3-4 गोल तर कोलंबियाचे जाणारच जाणार. ते त्यांनी त्यांच्या प्रॉब्लेममुळे ते गोल गेले नाही. ते त्यांचा स्किल इश्यू होता. पण अगेन मी क्रेडिट देईन कॉस्टाला. त्याने जी गोलकीपिंग केली ना, बाप रे बाप! तो एकटाच खेळत होता काल. नुनो मेंडेस. काहीच नाही झालं नुनो मेंडिसने सुद्धा. काहीच करता नाही आलं नुनो मेंडिसला. तो एका साइडला ट्राय करत होता, पळत होता. काल एक तर मला काल त्याचा पेसच दिसत नव्हता. हा नुनो मेंडिस तो वाला PSG वाला नुनो मेंडिस वाटतच नव्हता यार काल. कॅन्सेलो. कॅन्सेलोच्या गेमबद्दल तर मी काय मला तर फ्रस्ट्रेट होत होतो मी काल ती गेम बघताना आज सकाळी कॅन्सेलोचा. कारण त्याच्याकडे डिफेन्सिव्ह एबिलिटी नाहीच आहे मित्रा. नाही तो फक्त रन टाकायला किंवा आणि त्याचा रन पण नाहीये. त्याच्याकडे पण पेस नाही. पण नाहीये. मग तो काय होता? विटिना. विटिन्या हा सीडीएम म्हणून खेळत होता. पण त्याच्याकडे बॉल रिकव्हरी त्याची होतच नव्हती आणि त्याच्यानंतर त्याचं बॉल डिस्ट्रिब्युशन पण नव्हतं. पॉकेट्समध्ये जेव्हा तुम्हाला जर माहिती आहे, की ते समोरची टीम ही काउंटर प्रेस करणार त्याच्यामुळे आणि मध्ये जी स्पेस ठेवली होती त्यांनी, ते एवढी स्पेस दिली होती, की प्रत्येक वेळेला ते मधून व्हर्टिकल रन टाकत होते. प्रत्येक वेळेला टाकत होते. पण विटिना एवढ्या बॅकफुटला का खेळत होता? काय माहिती मला विटिन्या आणि ब्रुनो फर्नांडिस दोन्ही पण आउट ऑफ पोझिशन खेळतानाच दिसले काल. का म्हणजे हे असं का? हे कदाचित पोर्तुगीज मॅनेजमेंट टीममध्ये ग्रेग चॅपलचा एरा आलाय का? कारण का इंडियन मॅनेजमेंट टीममध्ये पण ग्रेग चॅपलचा एरा आला होता.
कुठेच काहीच कुठे कम्युनिकेशन आणि पूर्ण टोटल टीम ही डिसओरिएंटेड वाटत होती. सगळं डिसओरिएंटेड वाटत होतं, की त्यांच्याकडे काहीच होत नव्हतं यार. आणि तुम्ही बघताय, की समोरची टीम ही काउंटर प्रेस करते, ती पॉकेट्समध्ये रन करते. आणि जर मग तसं करत असेल, तर मग तुम्हाला मिडफील्ड एक सेट करावी लागेल ना. ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? विटिनियाची आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी. ती रिस्पॉन्सिबिलिटी ब्रुनो फर्नांडिसची आहे, नेव्हेसची आहे. मग कोण करणार अजून? कॅप्टन ब्रुनो फर्नांडिस. कॅप्टन ब्रुनो फर्नांडिस सारखा तो खेळलाच नाही. सगळ्यात मोठी गोष्ट तो आहे. तो ट्राय करत होता त्याच्या हिशोबाने. पण अगेन जर तुला असं माहिती आहे, की मला या रस्त्याला जाऊन मला पुढे कुठे पोहोचताच येणार नाही, तर मग तू त्या रस्त्याला जातोच काय ना? जातोच काय. एका प्लेअरचं मला नाव घ्यायला लाज वाटते, तो आहे नेतो. पेड्रो नेटो, काय बोलू तुझ्याबद्दल? तू काल काय करत होतास? मला समजलं नाही. पेड्रो नेटो हा चेल्सीच्या टीमचा प्लेयर आहे. तो चेल्सीच्या टीममध्ये कधी-कधी स्टार्टिंगच्या 11 मध्ये नसतो आणि तुम्ही त्याला 90 मिनिटं खेळवला लिटरली. काय म्हणून खेळवलं? आणि त्याला फक्त धावता येतं असं वाटतं फक्त. बॉल घेतो, धावतो, कटबॅक करतो, बॉल डिस्लोकेट करतो. बस मग त्याच्यापुढे मग गेम काय आहे तुझा मित्रा? आणि आपले मोठे भाई, मोठे दादा, मोठे दादा क्रिस्टियानो रोनाल्डो. मोठे दादा मला काल दिसलेच नाहीयेत फ्रँकली पण तर ते स्पीकिंग. म्हणाले आय एम बॅक म्हणून. मग ते बहुतेक बागच्या साईडलाच असतील, कारण ते मला दिसलेच नाहीयेत. जे 2 चान्स त्यांना ट्राय करता आले ते पण त्यांनी मिस केले. त्यांना ड्रिबल करता येत नव्हतं कालच्या मॅचमध्ये. ते ट्रॅक बॅक करत होते. तो मागे घेऊन होल्ड अप प्ले करायचा पण प्रयत्न केला त्याने, पण नाही जमत आहे यार. रोनाल्डोला नाहीच जमलं कालच्या मॅचमध्ये. अजिबात काहीच जमलं नाहीये. मला ह्या पूर्ण आपल्या सेगमेंटमध्ये फक्त आणि फक्त क्रिस्टियानो रोनाल्डोचे स्टॅट्स वाचून दाखवायची इच्छा फार होते. कारण का मागच्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स त्यांनी दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हणालं होतं कॅमेऱ्यासमोर की आय एम बॅक. पण मित्रा, ही इज नॉट बॅक. ही इज डेफिनेटली नॉट बॅक. तो क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. तो गोट म्हणतो स्वतःला आणि आपण पण सगळे फॅन्सला गोट म्हणतो. आम्हीही गोट म्हणतो. पण कालच्या परफॉर्मन्स बघता त्याचा मी इथे स्क्रीनशॉट शेअर करेल. टोटल शॉट्स फक्त 3. शॉट्स ऑन टार्गेट फक्त 1. चान्सेस क्रिएटेड 0. टचेस इन ओपोनंट बॉक्स म्हणजे ओपोनंटच्या बॉक्समध्ये त्याच्याकडे किती वेळा बॉल पास झाला आणि बॉल पास आल्यानंतर त्यांनी किती वेळा तो सक्सेसफुली टच केला? फक्त 2. हा एकदम अंडरलाईंग आणि एकदम अनडिटरमाइंड परफॉर्मन्स आहे क्रिस्टियानो रोनाल्डो कडनं. आणि त्याचे बरेच असे त्याचे सीन्स मी शेअर करेल. आम्ही रील्स केले, तुम्ही बघा. नो लुक पास करतोय, बायसिकल किक मारायचा प्रयत्न करतोय, तिकडे कुठेतरी फ्री किक मारायचा प्रयत्न करतोय. फ्री किक पण त्याच्याकडनं मिस झाली, ते पण डायरेक्ट त्यांनी कॅमिलो वर्गासच्या हातात बॉल पास केला होता. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट हातात दिला होता. कुठे गेली ती स्पार्क आणि कुठे गेलं होतं मँचेस्टर युनायटेड आणि रिअल मॅड्रिडचं रोनाल्डो? मला हे कालच्या मॅचला दिसलंच नाही. काय मला कळत नाहीये, म्हणजे एवढा मोठा प्लेअर इतक्या खालच्या दर्जाचा फुटबॉल खेळू शकतो, ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. खरंच यार, म्हणजे काय अजिबात काहीच दिसत नव्हतं. आणि शेवटचे 25-30 मिनिटं तर मला तो दिसलाच नाही. मला तो पिचवरती लिटरली दिसतच नव्हता तो माणूस कुठे, की बाबा ॲटलीस्ट काहीतरी करताना काहीतरी हालचाल काहीच दिसत नव्हतं. आणि संपूर्ण टीम अशी डिसओरिएंटेड वाटत होती. आपण बहुतेक डी.आर. काँगोच्या मॅच नंतर सुद्धा बोललो होतो, की काहीतरी प्रॉब्लेम आहे या टीममध्ये. टीम हार्मनीचा प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो त्याच्यानंतर उझबेकिस्तानची जी मॅच झाली त्याच्यानंतर असं वाटलं, की नाही बाबा आता ओके सेटल होते टीम. पण परत तेच. मग तुम्ही फक्त एकदम खालच्या रँकच्या टीम सोबतच खेळणार आहात का असं? मग तसं असेल तर मग काय उपयोगच नाही खेळून. आणि जर तुम्हाला वर्ल्ड कप खेळायचा नव्हता आणि जर अशा पद्धतीचा खेळायचं होतं, तुम्ही आलातच कशाला वर्ल्ड कप खेळायला? उझबेकिस्तान सारख्या टीमला हरवायला, जी 51 आणि 55th पोझिशनवर आहे. तुम्ही आज वर्ल्ड स्टेजमध्ये 5th रँकवर आहात. कोलंबिया 13th रँकवर आहे आणि कोलंबिया तुम्हाला एकदम रेझिस्ट करते, डिनाय करते, तुम्हाला शॉट्स क्रिएट करता येत नाहीत. आता तुम्ही 2nd पोझिशनवर येऊन तुम्हाला नॉकआउट स्टेजमध्ये तुम्हाला आहे जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मोराको, फ्रान्स, हे तुम्हाला काय असेच सोडणार आहेत? नाही, तुमची वाट लावणार आहेत आता. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होती. आणि स्वप्नील, मला कुठेतरी वाटतं क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी हा एक चान्स होता सगळ्या हेटिंग फॅन्सला त्यांचं तोंड बंद करायला. पण त्यांनी क्रिएटच केली नाही अपॉर्च्युनिटी. त्याला काहीच केलं दिसलंच नाही. नाही कुठे. काहीच केलं नाही. रोनाल्डोकडून पण काही झालं नाही आणि टीमकडून सुद्धा पण काही झालं नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना तेवढाच दोष देणार आहे जेवढा रोनाल्डोला देतोय. आता ऑफकोर्स रोनाल्डोचं नाव सगळ्यात वरती येतं. रोनाल्डोमुळे पोर्तुगाल दिसते असं काही लोक म्हणतात. पण अगेन मग मग रोनाल्डोला सुद्धा दोष द्यावाच लागणार जेव्हा मॅच हरते आपण तेव्हा. तुला दोष द्यायचा असेल ना स्वप्नील, तर एका माणसाला दे. त्या माणसाचं नाव आहे रोबर्टो मार्टिनेज. ह्या कोचनी, ह्या माणसाने अख्ख्या बेल्जियम टीमचं वाटोळं करून इथे आलाय तो. आणि आता तो तेच करतोय. तू म्हणतोस ना दोष द्यायचा रोनाल्डोला, दे.
म्हणते ब्रुनो फर्नांडिसला दिलं, बाकीच्यांना दिलं. पण स्वप्नील ह्या सगळ्यांना ना 10-10, 20-20% दोष दे. अख्खा दोष द्यायचा तर रोबर्टो मार्टिनेसला. पूर्ण बॉज्ड अप मॅनेजिंग करिअर चालू आहे त्याचं पोर्तुगलमध्ये. पूर्ण बॉज्ड अप म्हणजे इतकं खालच्या दराचं कोचिंग हा करतोय माणूस. प्लेयर्सचं पोझिशन सोडून तुम्ही दुसऱ्या प्लेयर्सला तुम्ही खेळवताय तिथे. जे प्लेयर्स ज्यांची लायकी नाही 90 मिनिटं खेळायची त्याला तुम्ही 90 मिनिटं खेळवताय. राफाएल लिओ सारखा प्लेअर हा तुम्ही 76 आणि 80 मिनिटला तुम्ही घेऊन तो बिचारा खेळायचा प्रयत्न करतोय. रोनाल्डोला पण तुम्ही रोटेट करा ना. तुम्हाला करून टाका ना रोटेट. जर नाही खेळत आहे कर ना रोटेट, दे दुसरा चान्स. जो फिलिक्सला का खेळवते मला कळत नाही. जस्ट बिकॉज त्याचं रोनाल्डोचं त्याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणून. नेटो काय खेळला नेटो? कशाला खेळला? विथिना त्याचं पोझिशन सोडून बॅकफुट मध्ये खेळतोय. रोबर्टो मार्टिनेस करतोय काय स्वप्नील? हा फायनल प्रश्न आहे तुझ्यासाठी. रोबर्टो मार्टिनेसकडे प्लान बी नाहीच आहे मित्र. त्याच्याकडे फक्त एकच आहे, की आपण टॅक्टिकल खेळूया, टिकी टाका वगैरे करूया, छोटे-छोटे पास घेऊया. पण जर तुमच्या समोर अशी टीम येणार आहे, जी काउंटर प्रेस करणार आहे, तुमच्या 1-2 पासवरती जे ती खोलून टाकणार तुमचा डिफेन्स, तेव्हा तुम्ही काय करणार? आणि ही तर कोलंबियाची टीम होती. आता याच्यानंतर पहिली मॅच तुमची नॉकआउटमध्ये क्रोएशिया बरोबर असणार आहे. जर तुम्ही ती मॅच जिंकलात, तर तुमची मॅच स्पेन बरोबर होणार आहे. स्पेन बरोबर मग तुम्ही काय कराल? स्पेनची टीम ही आताची जी टीम आहे ना ती इन फॉर्म येऊन टीम खेळते. तो एकटा लमीन यमाल खाऊन टाकेल या सगळ्या पोर्तुगलच्या टीमला आणि डिफेन्सला. मग तुम्ही काय करणार? तुमच्याकडे ठीक आहे plan यार, नाहीच आहे. त्यात पण जिंकले. पुढे त्याच्यानंतर मग तुम्ही गेला तर तुमच्याकडे मोरोको येणार. त्याच्यानंतर जर तुम्ही अजून जिंकलं तर मग फ्रान्स येणार. मग काय करणार? आणि फ्रान्सची टीम आत्ताचा फॉर्म बघता तुम्हाला रोनाल्डो फॅन्स आणि पोर्तुगल फॅन्स ऑनेस्टली सांगा, की तुम्हाला असं वाटतं का, की ह्या टीमने म्हणजे पोर्तुगलची ही टीम ही कुठल्याही मोठ्या टीमला, फ्रान्स सारख्या टीमला टफ फाईट देऊ शकेल का? जिंकायचं तो सोडूनच द्या, पण टफ फाईट देऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? मित्रांनो, आम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात मस्करीने केली होती, पण आमचा खरा हा आक्रोश आणि राग आहे या टीमसाठी, पोर्तुगलच्या करंट परफॉर्मन्ससाठी. कारण का कुठे मीच आणि स्वप्नीलनी आम्ही दोघांनीच प्रेडिक्ट केलं होतं, की ही पोर्तुगलची टीम ऑन पेपरवाली टीम फायनलला जाऊन स्पेनला हरवेल. आपण हे बोललो होतो आणि आमचा डिसिजन कुठे आम्हाला रिग्रेट वाटतोय. कारण का असा परफॉर्मन्स बघून भाई हे लोक क्वालिफाय तरी कसे आले वर्ल्ड कपसाठी? बाप रे बाप! हा तर एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ही टीम, अशी मॅनेजमेंट आणि असे टॅक्टिक्स घेऊन जर तुम्ही वर्ल्ड कपमध्ये उतरणार असाल, प्लॅन बी नाहीये, प्लॅन ए एकच घेऊन उतरणार असाल, तर मग भाई सलाम, नमस्कार. याच्यानंतर तुम्ही जे काही होईल ते तुमच्याच हातात आहे. बाकी आणि फॅन्स प्लीज या टीमकडून जास्त अपेक्षा नका ठेवू. कारण आम्ही पछतावतोय या टीमकडून अपेक्षा ठेवून. तुम्ही काय करायचं तो तुम्ही विचार करून घ्या. कारण हे असं जर खेळणार असेल, तर मग भाई रामरामच आहे वर्ल्ड कपला. नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये तुमचं ओपिनियन सांगा. तुम्हाला काय वाटतं ते बोला. भडास काढा कमेंट्स मध्ये. आम्हाला आमचं काय चुकतंय ते आम्हालाही कळून दाखवा, की बाबा आमचं प्रेडिक्शन चुकतंय, आमचं अनालिसिस चुकतंय, की आम्ही ह्या पोर्तुगीज टीमला बाबा गेज करणं चुकतोय. कदाचित पोर्तुगीज टीमचा खरा रंग आता नॉकआउट मध्ये दिसेल. जर कोणाला असं वाटत असेल तेही आम्हाला येऊन सांगा. नक्की आम्ही सांगा. ऐकायला तयार आहोत. मित्रांनो, हा होता आमचा पोर्तुगल वर्सेस कोलंबियाचा एक ऑनेस्ट आणि मनापासून हृदयातनं आलेला टेक्निकल अनालिसिस. वी आर डिसअपॉइंटेड. आय होप यू आर डिसअपॉइंटेड. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली आपली भाषा. भाषा.